काय जाणू कोकणा सचिनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपलं इथे झाड आहे, इथे आपली इकडे आहे. हे माझ्या मामाचंच घर आहे आणि इथे पण हे माझं मामाचंच घर आहे पाठीमागे तुम्हाला दिसत असेल. तर इथे प्लॅस्टरिंगचं काम बाकी आहे, बाकी सगळं झालं आहे थोडक्यात. फक्त आता प्लॅस्टरिंग झालं की मग पण कंप्लीट होऊन जाईल आणि त्याच्यानंतरला आपलं तिथे सगळं पडलं आहे सामान कचरा तो साफ केला की मग आपली झाडं जी आहेत तुम्हाला दाखवलं ही बघा ही सगळी किंवा त्या परत ठिकाणी जिथे आहे तिथे येणारच आहे परत. तर आणि आपली बाईकची पण डिलिव्हरी काल झालेली ती पण मी दाखवली नाही, जास्त शूट नाही केलं कारण काय काय ठिकाणी परमिशनचा पण इश्यू येतो पण मी जास्त शूट नाही केली. आता तुम्हाला बाईक दाखवतो ती प्रॉपर काय आहे. बाईक एरॉक्स घेतली आहे 155cc म्हणजे थोडी एक्स्ट्रा पॉवरची, कारण ट्रॅव्हलिंगसाठी मला एक्स्ट्रा पॉवरची सीसीची बाईकची गरज असते कारण रोडप्रमाणे आणि सगळे आता रोड स्मूथ आहेत, बाईक पण व्यवस्थित तरी पाहिजेत. तर मी ती आता हे केली आहे, आता ते तुम्हाला दाखवतो ती पण बाईक नंतर. पूर्ण काय आहे बाईक चांगली आहे सिटी राईडसाठी, नॉर्मल ठीक आहे मग नेऊ शकता. ॲक्टिवासारखीच आहे एरॉक्स 155cc सिटीमध्ये पण चालते प्लस तुम्हाला हायवेला तर वेल अँड गुड. कारण मी आता आमचा कसा हायवेच लागतो, हायवेवरनंच आम्ही जातो रेग्युलर. दाखवतो वाढवली आहे थोडीशी, ते एवढंच होतं आधी, आता हे एवढं वाढवलं आहे. इथे आजी उभी आहे बघा, आजी अरे असं कर, अरे हे का चालू आहे व्हिडिओ. हे बघा इथे आजी उभी आहे, हा हे बघा. अरे तर आता आजीचं मला काल 2 दिवस पाठ दुखत होती म्हणून ते आजीचं एवढं हे करत नाही पण ते कळेल. हे आपला ट्रॅक्टर आपला नाही याचं आहे ते सगळं हे केलं का रानटी झाडं असतात अशी. हे बघा ही रानटी झाडं सगळी किंवा मग ते जाऊन थोडंसं म्हणतात ना की त्याला हे केलं आहे आणि 100 वर्ष जुनी पूर्वीचं झाड आणि सगळं हे पण आता जाळायचं आहे पण ते हळूहळू जाळणार ते. इकडे पण हे बघा असा व्ह्यू आहे त्या साईडला पुन्हा. तर काय जाणू तुम्हाला इथे दिसत असेल आपला ट्रायपॉड थोडा तुटला आहे. तर बरेच दिवस झाले वापरला नव्हता म्हणून तुटला आहे तो आता ट्रायपॉड माझा. तर आता तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो घराचा आणि मग आपल्या बाईकचं ओपनिंग पण आहे. ओपनिंग म्हणजे बाईक घेऊन कालच आलेलो, तर आज फक्त मी शूट केलं काल. तर आता हे बघा हे माझं ट्रायपॉड तुटलं आहे, आता मी मागवलं आहे नवीन. तर तुम्हाला ते कोणाला करायचं असेल ते पण तुम्हाला काय इथून हे बघा इथून तुटलं आहे माझं ट्रायपॉड. हे इकडनं हे अख्खं पूर्ण हे 2 आहेत आणि हे तुटलं आहे. तुम्हाला मी सजेस्ट करेन की गोरिला ट्रायपॉड घ्या. आपल्या घराच्या आतमध्ये इथे मध्ये थोडं काम चालू आहे, करणार आहेत म्हणजे इकडचं काम. आता मी जातोय वरती दाखवायला तुम्हाला की माझ्या ह्याचं म्हणजे आता माझ्या बाहेरचं थोडंसं ते काम आहे ते दाखवतो, कारण मी तुम्हाला खालून दाखवलेलं वरतून दाखवलं नव्हतं. तर ते पण तुम्हाला दाखवतो आणि बाकीचं पण तुम्हाला सगळं दिसेल. तर चला कसा फॉग आता थंड क्लायमेट उतरत आलं आहे. फॉग हळूहळू तुम्हाला इथे दिसत असेल, धुकं थोडं दिसायला लागलं आहे आता. हे बघा हळूहळू टेम्परेचर म्हणजे सूर्यबाप्पा जात येत आहे ते आणि इकडे असा इकडचा व्ह्यू तुम्हाला मग अशी दाखवलं. हे शेत आहे, इकडे आपली वाळू आणि हे त्या दिवशी मी जाळलेलं म्हणजे रानटी झाडं जी आता अशी येतात. हे बघा हे सगळं जाळलेलं आणि इकडं हे ट्रॅक्टर उभं आहे. इकडे हे आपलं कुंड्या आणि मामांचं घर आहे तिकडे. हे एक झाड पडलं आहे इकडे, तुम्हाला झूम करून दाखवतोय बघा. हे काय अजून असं 100 वर्ष आता होतील त्याला, माझ्या पंजोबांनी मानलेलं झाड आहे. या साईडला अगं तुम्ही हा डोंगर पार केला आहे इकडनं मग तुम्हाला गांगोचं देऊळ लागेल, पावनादेवी इकडे. या साईडला आता हॉटेल बंद केलं आहे, हॉटेल विश्रांतीचं हे आहे. तर तुम्हाला
बाहेरचा व्ह्यू दाखवतो त्या साईडचा. ही आपली बेडरूम. हे बघा, हे असं वाढवलं आहे. खरं एवढं होतं, तुम्हाला मार्क पण दिसत असेल. हा मार्क आहे बघा, हा 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 मार्क जो आहे तो हा मार्क एवढं आधी होतं, तर आता साईज वाढवली आहे. ते बघा, इथपर्यंत अशी भिंत घातली आहे, इथून शिडी केली आहे. मगाशी मी तुम्हाला दाखवलेली. इकडनं हे असं आहे आणि इकडनं असं तुम्ही इथून पण खालून जाऊ शकता. त्या साईडनी पण, जिथून मी मगाशी आलो तिथून पण तुम्ही खाली वर करू शकता. इथून पण आता खाली वर करू शकतात. आणि या साईडला आपलं माझं वैभव मामाचं घर आहे आणि इथे फुलांचं झाड आहे. इकडे पण झाडे आहेत. हे पण माझ्या मामाचं घर आहे. इथे पण दिसत असेल तुम्हाला. इथे गोडाऊनसारखं पाठी केलं आहे दोघांनी. इथे या साईडला शेत आहे आमचं. हे आता सध्या शेती केली नाही आहे यावर्षी, कारण सगळे मुंबई इकडे तिकडे. तर हे कामाचं सगळं हे बघा, हे आता अजून कलर करायचं बाकी, थोडा ओलावा आहे. मग ते ओलावा नंतर निघून गेलं की कलर मारणार, प्लॅस्टर करणार. वरती असे हे टाकले फायबरचे पत्रे आणि इथे हे केलेलं आहे. इथे बघा सगळं सेटअप असं. हे आधी इथपर्यंतच होतं आमचं. हे एवढं जे तुम्हाला मागची दाखवली लाईन, ही बघा, ही लाईन जी दाखवली तिथपर्यंतच आधी होतं. आता थोडंसं एक्सटेंड करून वाढवलं आहे इकडचं बाहेरचं. आणि हा फणसाचा झाडापासून बनलेला हा दरवाजा आहे. म्हटलं हा फणसाचं जे लाकूड असतं, फणस, त्या लाकडापासून हा दरवाजा बनवलेला आहे. तो एक आहे. बाकी असं म्हणजे आहे काय काय अजून थोडं काम बाकी आहे. सगळं पुन्हा नाही झालं, ते तुम्हाला हळूहळू दाखवीन मी. आता राईडच्या निघायच्या आधी म्हटलं ॲरॉक्स पण आपली आली आहे काल, तर ते पण मी तुम्हाला दाखवतो आहे. आता दाखवलं आहे. आणि ते सगळी आपली झाडी आहेत. चहाची पात आहे, तुळस आहे, बेलपत्र आहे, जास्वंदी आहे, सदाफुली, सगळी अशी लाईनीत झाडं आहेत. हे बघा तुम्हाला दिसत असेल. हे बघा, हे जास्वंद, हा मोगरा, हे पण जास्वंद, हे सदाफुली, ही तुळस, हा बेल, हे सदाफुली, चहाची पात. हे बघा दिसत असेल तुम्हाला. इकडे सगळी अशी लाईनीत झाड आहे. हे पण बेलाचं. आता चाफा पण आता नवीन आला आहे, तुम्हाला दिसत असेल फांदीमध्ये. पानं बघा त्याची चाफ्याची मस्त हवेत हे होत आहे. इकडे आपली वाळू आहे. हा इथे ट्रॅक्टर आहे. इकडे थोडासा कचरा आहे, तो साफ झाला की मग ते सगळी झाडं परत इथे लावणार. इथे थोडं भाज्यावरसारखं केलं आहे, भाज्या बिज्या लावण्यासाठी. इथे आपलं 100 वर्षापूर्वीचं झाड आंब्याचं, म्हणजे माझ्या पंजोबांनी बांधलेलं हे झाड आहे. हे एक पडलं का त्या मागच्या ह्याच्यात, आणि आता एक जे अजून आहे, म्हणजे त्याला आता 100 वर्ष झाली. पुन्हा आता या ह्याच्यात 150 होतील, बघूया. आता इथे नारळाची झाडी आहे बघा. इथे सगळं असं व्ह्यू आहे हा माझ्या घराकडचा. इथे आपला याचा व्ह्यू, इकडे मामाचं घर वगैरे आहे. तर चला, हे केलं आहे. तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, सिल्वर कलर आहे सेम, फक्त थोडा अपग्रेड आहे, बाकी काय नाही. हे बघा, तर ॲरॉक्स 155cc. इकडे पण बाकीच्या पण गाड्या आहेत, तुम्हाला पाहिजे त्या सगळ्या भेटतील तुम्हाला इथे.
हे बघा, कोणाला स्पोर्ट्स बाईकची जास्त आवड आहे, स्पोर्ट्स बाईक्स आहेत, त्या FZ आहे, सगळं आहे बघा. इथे प्रत्येकाची बाईक आहे बघा. इकडे प्रत्येकाच्या बाईक्स आहेत. तुम्ही कधी पण येऊ शकता. इथे नॉलेज आहे, तुम्हाला पाहिजे असेल वर्जन 2.0 सगळे बघा. FZ1 FZ5 वगैरे सगळ्याचं हे आहे. यामाचं हे शोरूम आहे पूर्ण. ते खरं तुम्हाला दाखवणार होतो, पण मी दाखवलं नाही. थोडं प्रोसेस चालू होती म्हणून मी दाखवता आलं नाही, पण आता झालं आहे क्लिअर, तर मी हे करतो. इथे आलो आहे कणकोलीमध्ये. तेव्हा थोडं काम होतं त्या SB वाल्याकडे. थोडी काय आहे, आपल्या मेमरी थोडी फुल आहे, तर मेमरी थोडं वाढवण्यासाठी म्हणत आहे ते विचारूया. कारण याच्याकडनं आपण आपला कॅमेरा आणि सगळं घेतलेलं त्याच्याकडे SB वाल्याकडे. तिथे जसं SBचं शोरूम आहे, त्याच्यासाठी त्याच्याकडे आलेलो मी की मला ते शूट करण्यासाठी. म्हणजे थोडं शूट म्हणजे तसं शूट नाही, फक्त हे करायचं होतं मला की थोडं मेमरी आपल्या ब्लॉगसाठी कमी पडते, पण ते ब्लॉगसाठी मेमरी वाढवण्याचा प्रयत्न चालला आहे. त्याच्यासाठी तर बघूया आपण. एक प्रोसेस चालू आहे. इकडे माझ्या पाठी आहे कणकोली SD स्टँड. इथे आईस आहे. आता हे आपलं इथे आमचं हे चष्म्याचं वगैरे. मी आता चष्मा नाही घेतला, चष्मा आपला जुनाच आहे. आपण आधी होतो पण मी घालायचो नाही. आता मागे मी चष्मा घालायचा बंद केलेला. आता इथे आता मला जायचं आहे SB वाल्याकडे. तर आई गेली आहे माझी बाजारात, कारण उद्या प्रपत्ती आहे महादुर्गे आई आदिशक्तीची प्रपत्ती आहे महिषासूरमध्ये. तिचा जन्म उद्या झाला आहे, म्हणजे उद्या म्हणजे पहाटे झालेला 3, 3:30, 4च्या आसपास. ब्रह्ममुहूर्त आपण जे म्हणतो, ब्रह्ममुहूर्ताला आदिशक्ती म्हणजे महिषासूरमर्दिनी तिचा जन्म आहे. त्याच्यासाठी ती पूजा असते आणि आम्ही तिला मानतो. म्हणजे आमच्या ह्याच्यात आई मी मानतो. त्याचा पण तुम्हाला एक शॉर्ट मी येईल तो माझ्या ह्याच्यामध्ये. तिला आम्ही मानतो म्हणून त्याची उद्या पूजा आहे. त्या महासंक्रांतीला तिने पहिलं पाऊल ठेवलेलं पृथ्वी तलावर ह्याच्यावर. पहिलं पाऊल ठेवलेलं कर्जाळी आपलं अनुसूया जिथे जन्मलेली. अनुसूया दत्तात्रेयांची आई जिथे जन्मलेली, तिथे त्यांनी पहिलं पाऊल ठेवलेलं आईनी म्हणजे महिषासूरमर्दिनी. त्याच्यानंतरला तिकडनं मग तिने महिषासूर जो राक्षस आहे महिषासूर, तिचा वध केलेला तिने. ते महिषासूरचा पण वध केलेला आणि त्यावेळेस तिच्या आईने अवतार घेतलेला. तो उद्याचा पहाटेचा दिवस आहे. पूजा आता नसते, पूजा उद्या संध्याकाळी असणार. ते पण मी दाखवायचा मी प्रयत्न करणार आहे. अगर त्या साईडला मी गेलो, म्हणजे त्या साईडला मी गेलो शूट करायला, तर मी नक्की तुम्हाला दाखवेन की तिथे काय असतं, काय म्हणजे पूजा कशी करतात, गरबा खेळतात, सगळं असतं इकडे. तर ते पण मी दाखवायचा मी प्रयत्न करीन. तरी मी बघू आता कसं काय होतं आहे ते. तर स्टे ट्यून. ओके. मकर संक्रांती निमित्त बाजार सगळा फुलून आलाय बघा तसा. शेंगा आले, ते आले, शेगलाच्या शेंगा. मला शेगलाच्या शेंगा कशा येतो काकी? एक द्या नाही जर एकच.
असा सोहळा आहे 16 ते 20 जानेवारीपर्यंत आहे कणकोलीमध्ये. आपलं भाजन माणसा माठ आहे तिकडे सोहळा आपलं 6 पण होत आहे. राईड्स पण तयारी सगळी धावपळ चालली आहे. एक आहे बघा ते लाईन रिक्षा उभे आहेत, रिक्षा लाईन उभे आहे, इथे टेम्पो उभा आहे, हे सगळं ट्रॅफिक आहे. हे बघा एवढं ट्रॅफिक सगळं येत आहे. इथे आपण आलो आहे एस बीवाल्याकडे. तर आता मम्मी भेटली मला. मम्मी बाजारातच होती आतमध्ये, पण ते गर्दी खूप आहे. उद्या मंगळवारचा बाजार पण असतो कणकोलीमध्ये, त्याच्यासाठी मी म्हटलं मम्मी भेटली, म्हटलं आता एस बीवाल्याकडे जातो आहे. आपलं कसं आहे तर काय माहिती मेमरी थोडी लो आहे, तर ती मेमरी कशी थोडं वाढून भेटते का एक्सटेंड करून किंवा काय असतं त्यांची प्रोसिजर ती आता जाणून घेऊया. ते पण आहे. आणि ते सर्वात जुनं हे आहे बाळकृष्ण कोल्ड्रिंक हाऊस, सर्वात जुनं ते पण एक हे आहे. आणि आता बघूया आता आज जाऊन एस बीवाल्याच्या इथे आपण इकडनं फोन हे घेतलेला फोन एस बीवाल्याचं आहे बघायचं नाव तुम्हाला दिसत असेल, त्याच्याकडेच विचारूया की मेमरी वाढवण्यासाठी काहीतरी म्हणजे आयडिया आहे का, म्हणजे ठीक आहे की म्हणजे पुढचं आता जे काय होईल ते बघूया. चला तर इथे मम्मी आहे, इकडे हाय का. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असेल तर असं काळ्या कलरचं बटन असेल त्याला जाऊन सबस्क्राईब करा. ते आम्हाला फायदे ते करून जातं. तोपर्यंत पुढच्या ब्लॉगला असंच भेटूया. काळजी घ्या. सोयी